हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण पाहणार आहे, आपण ज्यावेळेस 3 टायर 2 टायर 4 टायरचे केक बनवतो ते शिफ्ट कसे करायचे. पण त्याच्यासाठी अगोदर आपल्याला केक बनवून सगळे सेट ठेवायचे असतात 1 ते 2 तास. हा माझा खालचा आहे तो 1.5 किलोचा आहे, वरती आहे तो 1 किलोचा आहे आणि त्याच्यावरती अर्धा किलोचा आहे. तर अशा प्रकारे आपला हा टोटल बनला आहे 3 किलोमध्ये, म्हणजे जास्तच असणार. होम बेकर्स आपले जे असतात म्हणजे त्यांचं वेट ज्यावेळेस कस्टमरची ऑर्डर असते त्याच्यापेक्षा एक्स्ट्राच असते. पण ज्यावेळेस आपण केक शिफ्ट करतो ना त्याच्यावेळेस आपण एका नाईफने नाही, हा छोटासा आहे म्हणून आपण तो एका नाईफने उचलायचा. पण ज्यावेळेस मोठा उचलतो आपण तर त्याच्यावेळेस एक आपण हा नॉर्मल कटिंगसाठी यूज करतो तो एक नाईफ वापरायचा आणि एक आपण क्रीमचा स्पॅच्युला असतो तो एक वापरायचा. दोन्ही नाईफने पकडून नंतर तो शिफ्ट करायचा. पण त्याच्यासाठी अगोदर त्याला प्रॉपर सेट झाला पाहिजे. 1 ते 2 तास सेट झाला पाहिजे. कोणताही फ्लेवर असू द्या तुमचा, सेट झाल्याशिवाय केक शिफ्ट करायचं नाही, नाहीतर शक्यतो डॅमेज होण्याची शक्यता असते. ओके, तर अशा प्रकारे मी हे सेट करून घेऊन नंतर केक शिफ्ट करून घेतलेले आहेत. आणि नंतर जे एक्स्ट्राचं डेकोरेशन आहे, सिम्पल डिझाईन आहे, तरी पण मी इथं सगळे केक एका एक सेट करून झाल्याच्या नंतरच एक्स्ट्राचं जे डेकोरेशन आहे ते केलेलं आहे. आपले एक सिम्पलच डिझाईन होते त्यांची फक्त. ओके, तर आणि सेट करायचं फ्रीजमध्ये 1 ते 2 तास सेट करून घ्यायचा. कोणताही केक असला ना तरी पण क्रमकोट करून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचा. नंतर प्रॉपर आयसिंग करायची. असे 2 टायर 3 टायर केक असतात त्यांना प्रॉपर आयसिंग करून सेट करून फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं. ठीक आहे, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पल्लवी क्लासिक किचनला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर नक्की करा, जास्तीत जास्त शेअरिंग झालं पाहिजे.